आपण इथं ह्युमिक ॲसिड घेतलं 100 ग्राम, एलिएट घेतलं 40 ग्राम, मिक्स केलं एका बकेटमध्ये आणि प्रोफेनोपॉस 40% वालं 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे। अशा प्रकारे आपण औषधी टाकलेलं आहे। हे बघा, हे प्रोफेनोपॉस 40 मिली आणि ह्युमिक ॲसिड आणि एलिएट अशा प्रकारे इथं माप केलेलं आहे। आणि पंप अर्धा भरल्यानंतर औषध टाकल्यानंतर पुन्हा आपण परत पंप पूर्ण भरणार आहोत अशा प्रकारे। आणि सर्व औषधी मिक्स केल्यानंतर आपण इथं बघू शकता फवारणी कशी करायची। तर अशा प्रकारे आपल्याला इथं मर दिसत आहे। हे बघा, अशा प्रकारे हे झाड असं मेलेलं आहे। याला पांढरी बुरशी काळी कचऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे पांढरी बुरशी आली आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला 2-2 तास घेऊन मधल्या फट्यामध्ये आपण इथं फवारा देणं चालू आहे। तर ही औषधीमुळे आपल्याला ही मरसुद्धा थांबेल आणि बारीक छोटी अळी असेल तीसुद्धा मरून जाईल। अशा प्रकारे इथे नियोजन आपलं चालू आहे। आणि बुरशी एलिएटमुळे बरीच बुरशीचे प्रकार कमी होतात, मर थांबून जाते। प्रोफेनोपॉसमुळं आपल्याला, प्रोफेक्ट सुपरमुळं आपल्याला अळी बारीक असेल ती नियंत्रण येते, मावा तुडतुडा रसशोषक किडी यांचं नियंत्रण होते। ह्युमिक ॲसिडमुळे मुळ्यांचा विकास होते। अशा प्रकारे आपल्याला इथं फवारायचं आहे। तर ही फवारणी आपली इथं चालू आहे। आणि सध्या हे बघू शकता आपण, अशा प्रकारे काडी कचरा, सोयाबीनच्या काड्या किंवा दुसरा काडी कचरा, गवताच्या मुळ्या हे पंजी केल्यानंतर, रोटरनी केल्यानंतर जमिनीमध्ये मिक्स होतात आणि त्याला पांढरी अशा प्रकारे बुरशी येते। आणि पांढरी बुरशी आपल्या हरभऱ्याच्या मुळीच्या संपर्कात आल्यावर त्याला पण पांढरी बुरशी येते आणि आपल्याला इथं अशा प्रकारे आपलं हरभरा मरू शकतो पिवळा होऊन। तर त्यासाठी ही फवारणी आवश्यक आहे। सोबत डवरा पण देणे आवश्यक आहे। डवऱ्यामुळे सुद्धा जमिनीतला एक वायू तयार होतो, तो वायू आपल्याला निघून जातो, त्यामुळं पण सुद्धा मर थांबते। आणि युरिया देऊन, म्हणजे डवरणी केल्यानंतर युरिया फेकायचा एकरी 25 किलो, जमीन पाहून हलकी जमीन असेल तर एक गोणी टाकलं तरी चालते। आणि त्याच्यानंतर युरिया फेकून पाणी दिलं स्प्रिंकलरनं 4-4 घंटे तरीही मर थांबू शकते। आणि तसं पाहता हरभरा जो असतो त्याला 25 दिवसानंतर मर आपोआप थांबल्या जाते, कारण मुळ्यांचा विकास भरपूर होतो, मुळी जाड होते। तर अशा प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो मर या रोगावर।